बादशाह सलामत मिठाई। नहीं चाहिए, ले जाओ ये सब। अगर कुछ लाकर देना है तो अकबर का सर लेकर आओ, बागी अकबर का सर। अब्बूजान आप ये क्या कह रहे हो? किस पर इतना खफा हो? हम अपने आप से खफा हैं, अपने आप पर गुस्सा निकाल रहे हैं। आप भाईजान का गुस्सा अपने आप पर निकाल रहे हो, अपने आप को सजा दे रहे हो। ये कौन सा इंसाफ है? तुम नहीं जानती शहजादी जीनत, वो दुर्गादास बागी अकबर को गुमराह कर रहा है, बगावत करने पर उकसा रहा है। लेकिन अब्बूजान भाईजान उनकी बात क्यों मानते हैं? बड़े बड़े ख्वाब, वो भी गलत। दुर्गादास ने अकबर को शहंशाह बनने के ख्वाब दिखाए हैं। जरा सोचो, हमारे जिंदा होते हुए, हमारे मौजूदगी में बागी अकबर शहंशाह बनेगा। अब्बूजान वो आप ही की औलाद है। वो है हमारी औलाद, एक ऐसी औलाद जो गैरों से पनाह मांग रहा है। काफिर संबा से पनाह मांग रहा है, वो पनाह नहीं मांग रहा, वो खैरात मांग रहा है, खैरात। जरा सोचो, आलमगीर औरंगजेब का बेटा एक काफिर से खैरात मांग रहा है। अरे ऐसी औलाद होने से बेहतर ये है कि हम बे औलाद होते। गुस्ताखी माफ अब्बाजान, लेकिन अगर आप कहे तो ये बंदा दक्खन जाकर भाईजान से सलाह मशवरा करके आपके पास ले आएंगे। हमें अकबर नहीं चाहिए, ना ही हमें उसे मिलना है। अकबर को चाहिए जहन्नुम, उसे दोज़ख में भेजना चाहिए। अब्बाजान हमें कोशिश तो करनी होगी ना? कोशिश? जीनत बेटा, देख तो संबा का इलाका, उसका मुल्क, और उसके साथ साथ दुर्गादास जो उसके इर्द गिर्द चट्टान की तरह खड़ा है। ऐसे में हम कैसे पहुंचेंगे बागी अकबर के पास? अब्बूजान अगर आप हुक्म करो तो कोई है जो आपका काम कर सकता है। कौन है वो सूरमा जो अपनी जान हथेली पर रखकर ऐसा जोखिम उठा सकता है? काम तो होने दीजिए, आप खुद अपने बंदे को पहचान जाएंगे। संधी तशी अत्यंत दुर्मिळ, म्हणजे जवळजवळ मिळतच नाही, पण आपलं भाग्य थोर। अंगाशी एकदम बराबर बोलला बघा। अहो ऐकता अकबर झालून काय येतो, शंभूराजे त्या शेरखानाच्या लढाईत गुंतून काय राहत्यात। लढाई मोठी अटीतटीची सुरू आहे पंत। तरी अजून 2 हप्ते तरी जंग जारी राहील, त्याचा आपण फायदा घ्यायचा। देवा, आमचं ठीक आहे, पण बाकीची मंडळी अजून इथे दिसत नाही। सगळेच गडावर आले तर ती संशयाला जागा। आपल्यात सामील असलेल्या समध्यासनी सांगितलंय, निरोप आला की दिरंगाई करायची नाही म्हणून। हा, एकदा का आपण सगळे अकबराच्या समोर येऊन उभे राहिलो, त्याची खात्री पटली की पाचाडचा बंदोबस्त करायचा। सरदारांना मी 10,000 हजार मोहरा देण्याचं कबूल केलंय, म्हणजे अकबराला येण्यास आडकाठी होणार नाही। एकदा का त्याचं शाही कदम चित दरवाजा समोर आलं आणि त्यानं पायरीवर पाय ठेवलं की आपण जिंकलोच। काय चित्र असेल ना ते? अकबर रायगडावर येतोय। आवजी, तुमच्यावर एक जबाबदारी। अकबराची पालखी मात्र साजेशी बनवा, रुमशांचं कापड वापरा त्यासाठी। ते चिकंदोजी कापड चांगलं। तुम्ही? हो, एवढी कापडाची चर्चा काय बस्ता बांधताय की काय? कोणाचं लग्न आहे? आहे। तुम्हाला कशाला पाहिजे ते उठा ठेवी? निघा, आणि आम्ही इथे असताना येत जाऊ नका, कळलं? चुकलंच आमचं। निघा। देवा, कापड कोणतं हवं ते आणू,
पण कापडाबरोबर आपल्या धसाड्या निघणार नाहीत एवढं बघा. अहो, काय म्हणताय पंत? आपल्या का दसाड्या निघतील? हे पहा, मी योजनेत नाचा पाडा म्हणत नाही, पण मला एकच शंका आहे. अकबराच्या जीवावर एवढी मोठी उडी घेणं योग्य आहे का? आहे, योग्य आहे. आणि पंत, मी स्वतः अकबराच्या तळावर जाऊन आलोय. आलमगीराचा पुत्र पंतांना हाताशी धरून आत बिन आत घेऊन गेला. एवढी विचारपूस. ते अकबराचं झालं, पण देवा, शंभूराजेंना कळलं तर काय होईल याचाही विचार करा. आणि खरं सांगू का, शंभूराजे स्वराज्य द्रोहाला दयामया दाखवत नाहीत. भयंकर संतापतात ते. राजे, इब्राहिम शेरखानला आपण युद्धात पराभूत करून त्याला गिरफ्तार केल्याची खबर त्याच्या फौजेला समजताच त्याची फौज पळून गेली. इब्राहिम शेरखान कुठे आहे? त्याला आमच्या समोर हजर करा आत्ताच्या आत्ता. राजे, आणा रे त्याला. शेरखान, राजे, 20,000ची फौज घेऊन स्वराज्याचे लचके तोडायला आला होतास? सरलास भूतकाळ. स्वराज्य पर हमला, ये हमारी सबसे बड़ी गलती थी. इब्राहिम शेरखान, गलती तो तुम्हारी खानदानी देन है. तुम्हारे खून में ही बेवफाई की मिलावट है. बोल बोल, कशी झाली हिम्मत स्वराज्याकडे नजर उचलून बघण्याची? रहम कीजिए राजे. अरे रहम तर यापूर्वीही तुझ्यावर आणि तुझ्या बापावर केला होता आमच्या आबासाहेबांनी, पण तू मात्र त्या उपकाराला जागला नाहीस. बोल बोल, काय करू तुझं? माफी दीजिए राजे, हम यहाँ से कहीं दूर चले जाएंगे और दोबारा ऐसी गलती नहीं होगी. राज, एवढी गयावया करतोय तर एक वर माफी द्या त्याला. अहिरायप्पा, राजांना भलतीच गळ घालू नकोस. स्वराज्यद्रोह करणाऱ्यांना माफी नाही म्हणजे नाही. मग तो शत्रू असो, परका असो, नाही तर आपल्या घरातला कुणी असो, माफी नाही. योग्य बोललात खंडूजी. रायप्पा, याला आणि याच्या बापाला एकदा माफी दिली होती आपण, तरी हा स्वराज्यावर चालून आला. यापूर्वी अशीच एकदा बहलोल खानाला सरनोबत प्रतापराव गुजरांनी माफी दिली होती, पण बहलोल खान उलटला आणि त्याचा बंदोबस्त करताना आपण सरनोबत प्रतापराव गुजरांना गमावून बसलो. हा इतिहास आहे. माफीचं स्वराज्यात विष होतं आणि मग ते ताटात येतं, आपण अनुभवलंय. म्हणूनच राजे, यापुढे यालाच काय, कुणालाही सोडू नका. रहम कीजिए महाराज. रहम एकाच अटीवर केला जाईल. तुला स्वराज्याचा सेवक व्हावं लागेल. कबूल? माफी हुजूर, लेकिन स्वराज की सेवा हमारे ईमान के खिलाफ है. बस, या बेईमान गद्दाराची गर्दन उडवा. घेऊन जा याला. स्वराज्याशी बेईमानी करणाऱ्यांना माफी नाही. माफी हुजूर. जीनत आपा, राणा जी, जीनत आपा हमसे बहुत प्यार करती हैं। हमारे वहां से चले जाने के बाद
बहुत ही अकेलापन महसूस करती हैं वो चाहती हैं कि हम मुगल सल्तनत वापस लौट जाएं। लेकिन शहनशाह, आपकी हिफाजत का जिम्मा तो खुद जीनत आपा ने उठाया। क्या करे राणा जी, लौट जाएं? पता नहीं शहनशाह, हमें ये सब कुछ भान नहीं रहा। सोच लीजिए राणा जी, दक्खन हमारे कब्जे में होगा। आप शहनशाह हो, थोड़ी दूर की सोच रखना। आप शंभू राजा के आश्रय में हैं, उनकी पनाह में हैं। पनाह 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 पनाह, हाँ है हम उनकी पनाह में। तो क्या हुआ? हाँ, मुलाकात हुई उनसे? वो नहीं आए, लेकिन उनके मंत्री तो आए हैं ना आपसे मिलने। कुछ फायदा नहीं है उनका। वादा करके गए थे अनाजी पंत, अपने सारे मंत्रियों को हमारे सामने पेश करेंगे। कहाँ है अनाजी पंत? अनाजी पंत ने वादा किया था तो वो जरूर आएंगे। हमें नहीं लगता। पंत वादा करते हैं, लेकिन उनके वादों के भरोसे हमें दिल्ली का तख्त हासिल नहीं होगा। दिल्ली पाने के लिए हमें फौज चाहिए, फौज। बादशाह? बस, अब और नहीं। हमने तय कर लिया है, हम दिल्ली जाएंगे। नशे में हो, हम कल बात करेंगे। फौज, जीनत आपा, दिल्ली, तख्त, दिल्ली। कावेरीबाई, काय झालं? का खांतावलात तुम्ही? राणीसाहेब, आपलं कर्म म्हणायचं, दुसऱ्या कुणाला दोष कसा द्यायचा? या घरात लग्न होऊन आले तेव्हापासून एक दिवसही मनासारखं जगता आलं ते. कितीही केलं तरी किंमत नाही त्याची. उठसूट अपमान, सदैव सदैव हिडीस पिडीस करतात ते. काय झालंय? गेल्या जन्मीचे भोग म्हणायचे आणि गप्प बसायचं, दुसरं काय? पंत काही बोललेत का तुम्हाला? मला पंतांची लक्षणं काही ठीक दिसत नाही. लक्षणं ठीक दिसत नाही म्हणजे? आमच्या वाड्याच्या आडखोलीत त्यांनी कसला तरी लाकडाचा सापळा तयार केलाय. हातावर पाणी पडलं की तिथे जाऊन बसतात. त्या सापळ्याभोवती गरागरा फिरतात, बोलतात, बघत बसतात. तिथेच मसलती होतात. मसलती? होय राणीसाहेब. पण कावेरीबाई, हा असला कसला सापळा आहे? मी विचारलं नाही असं नाही, पण थांग लागू देत नाही. याचा अर्थ काहीतरी महत्वाची बाब आहे म्हणायची. तर बोलण्यातून एकदा आलं की चक्रव्यूह आहे असं. पण मला तर एकच चक्रव्यूह माहितीये ज्यात अभिमन्यू अडकला. याला त्यातून बाहेर येता आलं नव्हतं. पण कोणासाठी बनवलाय हे माहित आहे? नाही, परंतु राणीसाहेब, मला घडणाऱ्या गोष्टी दिसताना बऱ्या दिसत नाहीत. एकदा येऊन बघायलाच पाहिजे हा सापळा. तेच सांगायला आले होते मी. तुम्ही एकदा नजरेखाली घाला. तुम्हाला काही धागा दोरा सापडेल जो स्वराज्य हिताचा असेल.
ठीक आहे, येऊन जातो आम्ही. पंत बाहेर गेले की मी निरोप पाठवेन तुम्हाला. नाहीतर ते सदरेवर आल्याचं कळलं की तुम्ही निघून या. म्हणजे सगळ्या गोष्टींचा छडा लागेल आपल्याला. येते मी. पंत कोणाचा अंत तर बघत नाहीत ना. ठीक आहे, येऊ आम्ही. राणा जी, राणा जी चले गए. क्या हो रहा है ये सब? क्यों हो रहा है ये सब? या अल्लाह, ये हमारे साथ ही क्यों? कौन है हम? बादशाह अकबर. यहाँ बेहाल बदतर सी जिंदगी गुजार रहे हैं हम. एक सपना देखा था हमने, हिंदुस्तान का बादशाह बनने का. और यहां फकीरों की तरह जिंदगी गुजार रहे हैं हम. क्यों ना देखें हम सपना? लेकिन यहां ना शंभू राजा हमारा साथ दे रहे हैं, ना कोई और. या खुदा, या अल्लाह, या मेरे मालिक, चारों तरफ सिर्फ अंधेरा ही अंधेरा नजर आ रहा है हमें. रोशनी दिखा दे, रोशनी दिखा दे मेरे खुदा. राणा जी, दिल्ली, कौन है? कौन है वहां? कौन है वहां? कौन है? बादशाह अकबर के कमरे में आने की हिम्मत किसने की? कौन है?
कौन